सर्व सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी तयारी करत आहेत. काय करतोय रे? मॅच लावतोय शांतराजा युवा प्रतिष्ठान. सगळ्यांची तयारी जोरात. कार्ड तरी मोठी ट्रॅव्हलर्स घेऊन आलो होतो, पण त्याला काय एंट्री नाहीये किल्ल्यावर. याच नावासाठी शांतराजा युवा प्रतिष्ठान नावासाठी सगळं चालतं. छोट्या गाड्या, प्रायव्हेट गाड्याच अलाउड आहेत. प्रायव्हेट गाड्या अलाउड आहेत का रे? हा, छोट्या गाड्या पण नाही. आणि किल्ल्यावर जाण्याचा टाइम आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि पाळीव प्राणी आणण्यास पण सक्त मनाई आहे किल्ल्यावरती. आणि छोट्या गाड्यांची एंट्री फी 2 व्हीलरचे 50 रुपये आणि 4 व्हीलरचे 100. हा, मोठ्या गाड्यांना नाही आहे, छोट्या गाड्यांनाच अलाउड आहे. ओमकार राणे असंच पडकला पाहिजे. काय बोलतो इकडे सर ओमकार, इकडे सर. रवी, ते तिकडे गाड्यांचे पैसे किती आहेत? पुढे ते पर पर्सन आहे की कसं आहे? हा, किती? 100 रुपये रिटर्न. 100 रुपये रिटर्न. अच्छा, 100 रुपये रिटर्न डिस्काउंटेड रेट आहे. तसं 70 रुपये सिंगल, 140 रुपये रिटर्न आहे. अच्छा, 20 जण 20 जण आहे म्हणून. अच्छा अच्छा, मग चांगलं आहे, डील चांगली आहे. अमित 50. इथून आता किल्ल्यावर जायला 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे, घाटवाला. मोठ्या गाड्या जात नाही म्हणून आता छोटी गाडी घेऊन चालले. याच्यामध्ये का ठेवली? व्हिडिओ भारी आहे रे. ब्लर काय ते व्हिडिओ? बरोबर आहे. हा आबा, अरे किल्ल्याचा दरवाजा आता कुठून चालू होणार आहे? ए आबा, कुठून? तिकडून? तिकडे तर पार्किंग आहे. किल्ल्याचा दरवाजा तिकडून चालू होणार. इकडून आहे किल्ला, इथून सुरुवात आहे किल्ल्याची. गाड्या तिथे थांबणार बाबा, शांत. मागे जागा आहे ना, मारायला. किती वाचणार आहे बघतो. चला. अजितदादा पवार यांचा कशाला फोटो योजना त्यांनी चालू केली. किल्ल्याबद्दल थोडी माहिती द्यावी. तुम्ही आता नेणार ना? आम्ही आता सिंहगडला आलो. हा, तशी आहे. आता पुढे माहिती वाचत तुम्हाला सांगू. ती नदी कोणती आहे तिकडे समोर आहे ती? गड नदी काय ह्याची? कणकवली नाही आलोय आपण. किल्ल्याबद्दल थोडी माहिती द्यावी. देऊ ना, नक्कीच देऊ माहिती. आता सुरुवात झाली. आता सुरुवात झाली, आता बघूया पुढे. आता तर आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाली. अजून आपण गडाच्या पायथ्याशी आहे. आता लवकरच गडाचा पहिला प्रवेशद्वार आपल्या समोर लागेल. 3 तास हळूहळू थांबायचं नाही. आपण माहिती देत जाऊ ज्या परीने आपल्याला. आताची किल्ल्याची परिस्थिती बघा कशी आहे. कुठे गेला परत? किती फीटवर आहे आपण रे? 2,500 3,000 फूट जास्त असेल. 2,500च्या वरती असेल. 2,500 फीट वरती. त्याच्या वरतीच असेल. हा, विजय दैन मग किती गेला? सुभेदार आषाढ शुद्ध अष्टमी 1 जुलै 1693.
बिडावर जाऊ नका. ए आतूनच चला रे. रवी कुठे राहिला? आतून चला, कडे बिड्यावर जास्त जाऊ नका. मेन कुठे रे मी व्हिडिओ बनवतोय. हे काय सही आहे रे. हा वाला स्पॉट बघ. हो हो येतो येतो. जरा सांभाळून. तू जरा सांभाळून, नाही तर व्हिडिओ करता करता तुझीच व्हिडिओ बनवली ते माझ्याकडून. पुढे काय येतोय? शाना बनतोय. बाकी सब फेक. दरवाजा आलेला आहे, पुणे दरवाजा. पुढे दिसतं म्हणून तो पुढे व्ह्यू आहे. पुणे दरवाजा. खाली बघ, खाली बघ, खाली बघा सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुणे दरवाजा, वन संरक्षक समिती, येगा सिंहगड, पुणे. चला पुढे चला. शक्यतो तर खाऊ नका, कारण काय होतं की पहिले आगे तेरच दिखायचं. अरे बापरे. तुला घोडे माल डोरण्यासाठी सर, माल खच्चर आले. काय रे ओंकार? ए ओंकार, दरवाजा. व्ह्यू बघूया कसा येतोय. ओ माय गॉड, जबरदस्त. माझी पण काढ मग. हो काढता. चल लवकर. क्या बात आहे, किती चांगला आला. लाल डावते इथे. किल्ल्याचा पूर्ण नकाशा. आता आम्ही आहे इकडे पुणे दरवाजाच्या इथे. आपण इथे आहात. चला रे. पुणे दरवाजा नंबर 2. चल दक्ष पुढे चल. ते लँडस्लाइड होते, इथे पण आहे काहीतरी. तिकडे पण एक डोर आहे. चला रे पुढे. मागे असेल. तिकडे पण एक दरवाजा आहे. इकडे काय माहिती नाही काय असेल की नाही. ओ किल्ल्याचा व्ह्यू. दरवाजा नंबर 3.
आता बघूया तोफखाना. अन्नू माहिती सांग तोफखान्याबद्दल. आता आपण आलोय सिंहगडाच्या तोफखान्यावरती. तर तोफखान्यामध्ये दारू गोळा तोफ हे साठवून ठेवायचं, कारण शत्रूने एखादा अचानक हल्ला केला तर एक सेफ्टी म्हणजे म्हणतात ना, पहिला हल्ला करायसाठी हा एक राखीव दारू गोळा आणि तो दागून असायची. म्हणजे कधीही कोणत्याही क्षणी जर गर्जना केली आणि आदेश आला वरून की आता तोफ टाकायची, तर तिथल्या तिथे वात पेटवून तोफखान्यातून पहिला बार उडवला जायचा. हा तोफखाना. हा मध्येच थंड वारा येते. बघूया पुढे ओमकार. नागिण तोफ रे. कुठे इथे आहे का? इथे तोफा ठेवायचे का दारूगोळाचा साठा? दारूगोळाचा साठा. दारू गोळ्याचा साठा आहे. जाणार आहोत इथून वरती जाणार आहोत तोफ बघायला. इथून पण रस्ता आहे, इथून पण रस्ता आहे. तर इथून सोप्पा आहे रस्ता, एवढा काय अवघड नाही आहे. हा हा चढायला सुरुवात केलेली आहे. ढोपरं भरलेली आहेत आताच, काय करणार. आणि एवढं वरती चढल्यानंतर तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम सुंदर. आणि मावळे हळूहळू आलेत. चला रे चला, पुढे चला. पुरा आरामात या रे. दारू कोठार दिसत असताना एकदम मस्त. चला जयेश कुठे आहे रे? अरे जयेश कुठे गेला? जयेश कुठे गेला रे? या अवस्थेवरनं समजतंय इकडे जास्ती लक्ष दिलं नाही. आणि याच्यावरनं अजून एक समजतं इकडनं कोण येत पण नसेल जास्त, म्हणून इकडे कोणी लक्षच दिलं नाही. तिथे पण एकदम शाबूत पायऱ्या असतील पूर्ण ढासळलंय बघ ना. हो सगळं बॉर्डर गेली आहे. श्रवण जिम जॉईन केली आहेस ना? वरती आहे पटापट. रूम आले का? नाही रे, ए इथे बघ कसं सावली पडली बघ. हा रे हे बघ ना, इथे मध्येच सावली पडली आहे. हे बघ इथे ढग नाहीत ना तिकडे तेवढ्या पुरुषांमध्ये. सिद्ध्या जयेश कुठे आहेत? आबा रवी चल चल ओमकार बघूया. वरती आहे तोफ आहे ती बघूया. दमला तो संपला. कुठे ठिकाणी लागले तो. हा पण किल्ल्याचा वरचा भाग आहे.
तोफ बघा तोफ. ओ माय गॉड. थंड राहते त्यांच्या दातो असताना तर थंड राहते. तोफेचं नाव काय आहे? पाठी नाही दिली. खरं रे थंड आहे. तोफेचा इतिहास. बाकीचा अर्ध काम पडलंय सगळं. पण भिंती मातीच्या आहेत ना. भिंती तर मातीच्याच आहेत. जुने दगड दिसतात ते काय हम्म. आता बांधली मधली मधून बघायला पण होती. छोटे छोटे गोष्टी लय काय असतं तसं नाही. त्या दोघींसमोर मी असलो. याच्यातली होती याच्यावाले होते सातारवाले. बेबी हनी सिंगर. 23 जुलै 1856. त्याने मस्त काढले रे, ती मस्त आली असती. किल्ले सिंहगड, छत्रपती राजाराम महाराज समाधी. त्याने जे हे केलंय ना, थांब व्हिडिओ चालू आहे. दिशाची काढ, दिशाची झेंडा बघा. घेतलं दादाने फोटो माझे. घेतलंय. सावलीच्या तू न पाय उन्हे सावली येते ते फोकस नाही होत पटकन. आणि आता आपण इथे राजाराम महाराजांच्या समाधीकडे चाललोय. तर बघूया. आणि विनय काय म्हणतो तुला शब्द मारते. रम्य दृश्य समाधी तुम्ही अशी बघू शकता. वारा हनुमानाचं मंदिर आहे इकडे. श्रवण. पाणी एकदम स्वच्छ आहे रे इथे. इथे स्वच्छ तिथून इथे पाणी स्वच्छ आहे एकदम. शेवाय जात कुठे. पुढे जाऊ नको रे. कुठे साप दिसतोय? कुठे? इकडे पुढे दगडी पाण्यात मारला, इथे थोडी मारला. अरे तो घाबरला. दिसतोय का? राणे काय झालंय त्यांना? काढत धावतायत. पुढे थांबणार नंतर का. आबा चकली भुकेला खायची नाही आहे. मी सुरू आहे. आम्हाला किल्ल्याची थोडी माहिती सांगणार आहेत. आपण जिथे उभं आहे या ठिकाणी हा राजगड दिसत. आता क्लायमेट चेंज असल्यामुळे दिसत नाही. तो बालेकिल्ला आपल्यावर दिसते आणि ती राजमाची दिसते. आणि त्याच पुढे त्या साईडला आपल्याला तोरणा किल्ला, तो पण थोडा क्लायमेटमुळे झाकला आहे. तो तोरणा किल्ला आहे. राजगडावर ना ती पूर्ण लाईन आहे ती राजगडाची आहे. येस, ती मागे ती झाकली आहे. हा? ती मागे आहे. मागे झाकली आहे ती. हे बघा ही जी झाकलाय ना, तो बालेकिल्ला आहे. राजगडाचा. आणि ती पूर्ण संजीवनी माझी. आणि मागे आपली पद्मावती माझी. तिकडे आहे तो. तिकडे आहे. तोरण आहे, तोरण आहे. हा इकडे आहे तो. तोरण आहे. आणि क्लायमेट चांगलं असतं ना, तर रायगड देखील दिसला. क्लायमेट बरोबर नाही. जेव्हा लढाई चालू होती तेव्हा राजमाता आणि महाराष्ट्र तिकडे
आता आम्ही चाललोय कल्याण दरवाजाकडे. जयेश चल पुढे. तिकडे पण जायचं आपल्याला ते बाकी आहे. अरे मग आपण इथे का चाललो आधी? कल्याण दरवाजाचं बोर्ड. किल्ले सिंहगड कल्याण दरवाजा. सोडणेकर, तुम्ही सिंहगडावर आला तर तुम्हाला आता कसं वाटतंय? खूप इतिहासाची खूप वेगळ्या रीतीने जाणीव होते. किती महान होते आपले मराठा साम्राज्याचे सगळेच जे कोणी. सावकाश उतरा. हा आहे कल्याण दरवाजा. आराध्य, कल्याण दरवाजा. अरे हाय तिकडे होतात पाण्याने हे झालं. सस्ता ब्लॉगर आला. ए MSCB ची माणसं आली. दक्ष, हा फोटो काढते. दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे हा आहे ना कल्याण दरवाजा. हा मेन दरवाजा. हाच कल्याण दरवाजा मेन. तो रे खालचा. अरे हा असेल मेन साईड. खालती काय? खालती पण तो दरवाजाचे म्हणजे एकच आहे ते असं वाटतं. खाली म्हणजे हाच आहे ना मेन. नाही तो मेन असेल कारण की बघ हा जर खुला असेल तर किती मोठा. ह्याच्या खाली अजून एक आहे ना. तो जे मला वाटतं तो जे खालचा. तिथे आहे पुढे अजून दरवाजा की हाच आहे? हा आलो आलो येतोय. कुठे? दक्ष दक्ष दक्षिण काय आहे? नाही दिसत आहे रे. अजून लांब जागा आहे. हाय फायनल जाऊ शकतो ना. अजून खाली कल्याण दरवाजा. अजून नाही खाली एवढाच आहे. एंड आहे. जाऊ शकतो. इथून वाट आहे. पूर्ण वाट आहे अशी. वाट आहे अशी खालीपर्यंत जायला. फोटो चांगला काढ. केवढा मोठा बुरुज आहे रे. फोटो चांगला काढतो असं तिला म्हणायचं. तानाजी मालुसरेंची समाधी बघायला किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड. इथं स्मारक आहे बघ. समाधी पण आहे. आतमध्ये एंट्री. पाण्यामुळे किल्ले कोंढाणा. हे चला आता पुढे पुढे जायचं आपलं. चल
जा तिकडे सुकल घालतो. गाडी बी काढले ना हा काढले ना एक काढले ना गाडी या काढली मला नाही एका